नमस्कार, मी योगिता कुलकर्णी. मैत्रीणतर्फे हा खास व्हिडिओ आहे आमच्या स्टॉल होल्डर्सकरता. स्टॉल होल्डरकरता याकरता की आता मे महिन्यामध्ये आपली वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनं झाली आणि ही सगळी प्रदर्शनं सोसायट्यां थ्रू आपण केली. तर ह्या प्रदर्शनाला मिक्स प्रतिसाद येतो. काही ठिकाणी खूप छान आला, काही ठिकाणी साधारण आला. पण अशा प्रत्येक परिस्थितीत आमचे स्टॉल होल्डर्स आमच्याबरोबर आहेत. कस्टमर्सने तर प्रतिसाद बऱ्याच ठिकाणी चांगला दिलात, पण आमच्या स्टॉल होल्डरकडून आम्ही ज्या वस्तूंची खरेदी केली त्याकरता आज हा व्हिडिओ आहे. कारण प्रदर्शनात लोकं येऊन खरेदी तर करतातच, पण पहिला अधिकार आमचा आहे असं वाटतं. त्यामुळे आम्ही जी खरेदी केली त्याच्याकरता हा व्हिडिओ आहे. ह्या प्रदर्शनात उत्तम वस्तू होत्याच. मैत्रिणीच्या प्रदर्शनात सगळ्या वस्तू ह्या रिझनेबल असतात, हे मी नेहमी वारंवार सांगते, आणि खात्रीलायक देखील असतात. तर ह्या प्रदर्शनात अगदी सुरुवातीला मी एक नाव घेऊ इच्छिते, जिया तावडे. वुडलँड सोसायटीत आमचं 23-24ला एक्झिबिशन झालं. तिथे या मुलीचा स्टॉल होता. सोसायटीतच राहते ही मुलगी त्यांच्या. तर तिने ही अशी सुंदरशी फुलं केली होती आणि ह्याच्यामध्ये तिचं वैशिष्ट्य म्हणजे हे ती सगळे बुके करून देते. अक्षरशः तिचं 60 रुपयापासून हे फुलं सुरू होतात. हा बुके तिने 160 रुपयात मला दिला आहे, म्हणजे अगदी रिझनेबल रेटमध्ये. त्यानंतर आपल्याकडे कामाक्षी पैठणीची तिच्याकडे किंवा पर्सेस असतात, बॅग्स असतात, त्यानंतर काही दिवे असतात. ही मुलगी निगडी प्राधिकरणमधून येते. तिच्याकडून हे छोटंसं असं छान मी पैठणीचं पर्स घेतली आहे, जी आपल्या मोठ्या बॅगमध्ये कॅश ठेवायला वगैरे, एक छोटासा तुमचा फोन आणि थोडी कॅश किंवा कार्ड्स राहू शकता अशी आहे. 150 रुपयाची पर्स आहे, अतिशय रिझनेबल, आणि त्याच्याकडे रंग पण होते. त्यानंतर आपल्याला अजून सांगायचं म्हणजे रेश्मा कोचळे. रेश्मा कोचळे यासुद्धा त्या सोसायटीजवळच राहतात. त्यांनी हा मिलेट्सचा ग्लुटेन फ्री असा हा मला एक चिवडा दिलेला आहे. हा एक ज्वारीचा चिवडा, हा राजगिऱ्याचा होता आणि हा ज्वारीचा चटपटा, असे 2 चिवडे. तिच्याकडे बरेच प्रकारचे चिवडे आणि टेस्टी पण छान आहे, आणि ऑइल फ्री, ग्लुटेन फ्री आता जे आपण वापरतो ते आहे. त्यानंतर अजून एक, मी जसं हे फुलं दाखवले तसं अशीच छोटी छोटी फुलं रिचा संत आणि तिच्या मैत्रिणीने असे फ्रीज मॅग्नेट्स केले होते. हे देखील 50-60 रुपयाच्या रेंजमध्ये. म्हणजे आता आमची खरेदी दर प्रदर्शनात असतेच, पण तरीसुद्धा काहीतरी वेगळं दिसलं की आपली खरेदी होतेच. त्यानंतर कल्याणी मसाले ना सगळे ओळखतात. कल्याणी मसालेकडे गोडा मसाला किंवा इतर बरीचशी मसाले आहे, पण ह्यावेळेस मी तिच्याकडून हा शाही पनीर मसाला घेतला आहे. शाही पनीर मसाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे कांदा लसूण, फक्त तुम्ही कांदा टॅमॅटोची ग्रेव्ही करून हा मसाला टाकला आणि पनीरचे तुकडे, दॅट्स इट. तुमची 15 मिनटात भाजी होते. मुलांना आवडीला इन्स्टंट भाजी तयार असते. त्यानंतर आपली गीता गाऊनवाली, आम्ही गीता गाऊनवालीच म्हणतो, हिच्याकडून छान कॉटनचा नाईटवेअर घेतला आहे. तो पण एक खूप सुंदर आहे. आत्ता तो दाखवायला माझ्या हातात नाही आहे, पण तो एक. त्यानंतर एक नीती नाईक म्हणून या ताई आल्या आहे, आमच्या कात्रजून आल्या आहे. तर 2 बस बदलून त्या यायच्या. तर तिने हे असे छोटे छोटे मसाल्याचे पॅकेट्स होते तिच्याकडे. आम्हाला प्रश्न पडला की आता स्टॉलचं रेंट ही कसं भरणार किंवा ही मुलगी कसं हे करणार. त्यावेळेस तिचं मला उत्तर ऐकून कौतुक कळलं की तिने 10-10 ग्रॅमचे प्रत्येक मसाल्याचे पॅकेट केले, आणि काही 50 ग्रॅमचे, की तुम्ही तिचे मसाले वापरा आणि त्यानुसार ऑर्डर द्या. तिची ही बिझनेसची संकल्पना मला फार आवडली, की नवीन मसाले आता बऱ्याच वेळा प्रदर्शनात जाऊन आपण घेतो, पण ते चांगले आहेत की नाही किंवा आपल्या घरच्या सोयी टेस्टला यूज होता की नाही, चांगले आहेत. तर त्याकरता तिने सॅम्पल्स म्हणून अशी ही दिली आहे. तर हा एक प्रकार एक खूप छान होता. आणि ह्याच्यामध्ये अजून एक नाव जोडायला आवडेल, ते म्हणजे वैशाली जोगदंड. त्यांच्याकडे कटपीसेस आहे, म्हणजे ड्रेसचे. आता हे कटपीस मला तिच्याकडून मिळालं आहे. तर अगदी 500-550च्या रेंजपासून आहे. डेली वेअर, ऑफिस वेअर करता घालायला, विदाऊट अस्तर करता अतिशय सुंदर कटपीसेस आहे. आणि तिच्याकडच्या वस्तूंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिच्याकडून मी 2 वस्तू आणखीन घेतल्या आहेत. त्या म्हणजे राघवदास लाडू, अप्रतिम तोंडात विरघळणारे, आणि कैरीचं किंवा तुम्ही आंब्याचं म्हणा, हे असं छानसं लोणचं. त्यानंतर तिच्याकडे अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे थांबा माझ्या तोंडात पटकन शब्द येईना. तर तिने सॅलॅड्स दिले. हे सॅलॅड्स पनीर, हरभरा किंवा इतर सगळ्या तुमचे जे कांदा, टॅमॅटो, विथ ड्रायफ्रूट्स, असे वेगवेगळे प्रकार, आणि त्याला सुंदरसं ड्रेसिंग, असं सुंदर सॅलड. तिच्याकडे सॅलड बॉक्स असतो, जो संध्याकाळी तुम्ही
जेवणाच्या ऐवजी घेऊन डाएट करता प्लॅन करू शकता. याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ती होम डिलेवरी देते आठवड्यातून 3 दिवस. तर ते सुद्धा तुम्हाला महिनाभराचं तुम्ही तिच्याकडे पॅक लावू शकतात. त्यानंतर अजून म्हणजे फूड स्टॉल आमचा वृषाली जोशी, सगळेजण वृषाली जोशी आणि ज्योत्स्नाताई या दोघींना ओळखतात. भेळ, पाणीपुरी, भजे हा खाऊ तिच्याकडे असतोच. पण अधिक महिन्यानिमित्त तिच्याकडे आहे अधिकाचे अनारसे. हो, ती साईजनुसार म्हणजे तुम्हाला अगदी छोटे कॉईन साईज किंवा मोठे हवे मीडियम त्याप्रमाणे ऑर्डरप्रमाणे साजूक तुपातले अनारसे देते. अतिशय खुसखुशीत अनारसे आहे. 2दा-3दा आमची खरेदी करून आणि वाण देऊन पण झालेत. तर ते एक सुंदर होते. आणि ही घरगुती आपल्या ऑर्डर्स पण घेते जेवणाच्या. असे भरपूर स्टॉल होते की जसं ज्योत्स्नाताईकडची ज्वेलरी आम्ही घेतली आहे किंवा समृद्धीकडचं, तर निखिल लोहियांकडच्या बेडशीट्स असे बरेचसे होते. पण ह्यावेळेस जी आमची खरेदी झाली ती तुम्हाला मी माझी दाखवली. आत्ता पुढचं एक्झिबिशन आमचं गिरिजा सोसायटीमध्ये आहे. त्यांच्या इथे जी शाळा आहे किड्स प्ले स्कूल तर तिथे आपलं एक्झिबिशन आहे 30-31ला. त्याची वेळ संध्याकाळी 4 ते 9 आहे. त्याच्यातसुद्धा आमच्या या मैत्रिणी असणारच आहे. पण जर तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट नंबर मागा, मी तुम्हाला पाठवते. आणि ह्या सगळ्या मैत्रिणींना म्हणजे आमच्या ह्या सगळ्या उद्योजिका मैत्रिणींना तुमच्या खरेदीने प्रोत्साहित करा. त्याकरताच हा व्हिडिओचा प्रपंच होता. नक्की प्रोत्साहित करा. आपली खरेदी आमच्या उद्योजिकांना बळ देईल. धन्यवाद.